नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे जिकठाण संभाजीनगर इथे. वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा, शंकरपटाची जी परंपरा यांनी जोपासली आहे. आज 26 जानेवारी निमित्त या मैदानाचं आयोजन झालेलं आहे आणि आयोजक आपल्या सोबत आहेत. तसेच घड्याळ सम्राट गणेश भाऊ पळसकर हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊया या खेळाचा कशा प्रकारे आयोजन केलं जातं. नमस्कार. नमस्कार सर. किती वर्षाची परंपरा आहे आपल्या खेळाची? खूप वर्षाची 25-30 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आमचे जिकठाण गावकर यांची. जिकठाण गावात ही परंपरा शंकरपट आपण 25-30 वर्षापासून भरवतो. कशा पद्धतीने असतं नियोजन याचं? 26 जानेवारी निमित्त असतंय ते नियोजन. आणि सगळे गावकरी, असं कोणातर्फे वगैरे नसते, आम्ही सगळे गावकरी मिळून ही प्रथा आम्ही बंद पडू दिली नाही, चालू ठेवली. ही परंपरा 25-30 वर्षापासून आपली चालू ठेवण्यात आलेली आहे. हो, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हे खेळ आपण भरवलाय. कशा पद्धतीने या वर्षीचं खेळाचं आयोजन आहे? सेकंड पद्धतीचा खेळ आहे शंकरपट. शंकरपट. काय काय असतं बक्षीस वगैरे, कसं कसं नियोजन आहे या मैदानात? बक्षीस आपण 20 बक्षिसापर्यंत ठेवतो दरवर्षी. 17 ते 20 बक्षीस आपण 51,000 पासून असं ठेवतो. शंकरपट पहिले 51,000 रुपये पारितोषिक. बैलगाडी मालकांचं खूप विचार केला जातो या गावाकडून. काय काय अजून स्पर्धा या गावात केल्या जातात? आम्ही 10-15 वर्षापासून क्रिकेटची परंपरा आहे. आणि क्रिकेट पण पहिल्यापासून ठेवतोय आपण. क्रिकेट हो, आणि शंकरपट हे दोन परंपरा 25-26 तारीख आमची फिक्स आहे गावकऱ्याची. आणि कोणताही कार्यक्रम एकतर्फे राहत नाही, गावकरी म्हणून आम्ही ठेवतो. सर्व गावकऱ्यांचा याचाच सहभाग आहे. सहभाग असतो प्रत्येक व्यक्तीचा गावातल्या, असं कोणताही याच्यात भेदभाव काही नाही. माझा पूर्ण गावाची एक पूर्ण समाज मिळून आम्ही 2 प्रोग्राम राबवतो, 25 आणि 26, क्रिकेट आणि शंकरपट. 25 आणि 26 जानेवारी हीच तारीख का दरवर्षी? पहिल्यापासून जुन्यापासून प्रथा चालत आली. बिनजोड व्हायच्या. बिनजोड व्हायची, आता शंकरपट चालू केलेलं आहे. किती वर्षापासून हे शंकरपटाचा आपण 15 वर्ष पूर्ण झालेली शंकरपट. म्हणजे बिनजोड पहिली व्हायची. 4 पिढ्या झाल्या जवळपास. 4 पिढ्या झाल्या असं. चौथी पिढी असं ना ती चौथी पिढी. शंकरपट नाही गावापासून चालू आहे म्हणून. कारण पहिला जुन्या लोकांनी चालू करेल तर आमचं ते चालूच आहे. त्याच्यात बदल बिनजोड व्हायची पहिले. काय काय आता त्या काळापासून आज तुम्ही ह्या शर्यती भरवतायत, आज बी ती परंपरा आपण जोपासतोय, सगळ्या गोष्टी चालू. काय बदल झालाय? सगळं गाव एकत्रित येतो, सगळ्या जातीचं समाजाचे सगळं समाज एकत्रित येतो आणि त्याच्यावर प्रभाव पडतो. काहीतरी गावाचं कार्य चांगलं आहे आणि चांगलं कार्य करून दाखवतो सगळा समाज मिळून. खूप छान. आणि शेतकऱ्याचा हा खेळ आणि आम्ही तलप ही आमची तलप बनली कारण त्याच्या कारणांतरी त्या बैलाला जास्त जीव लागतो. किती बैल आहेत आपल्या गावात? आपल्या गावात 40 बैल आहेत. 40 बैल. 40 बैल आहेत शंकरपटचे. शंकरपटासाठी शेती कामाची वेगळे आणि याचे समजा शेतीचे बैल वेगळे आहेत आणि कुठंतरी आपल्या गावात एकी व्हावी आणि त्या एकीसाठी हा खेळ भरवला जातो आपल्या गावात. आणि सर, खेळ भरत असताना याच्यात कोणताही प्रकार घडत नाही, आम्ही सगळे मिळून घेतो. म्हणजे शंकरपटापर्यंत न क्रिकेट पर्यंत आतापर्यंत काही झालेलं नाही. कोणताही गालबोट लागू देत नाही. एका जुटीनं काम केलं जातं. आणि या खेळात अजून काय काय बैलगाडी मालकांचा विचार करून तुम्ही काय काय त्यांना नवीन देण्याचा प्रयत्न करता वर्षानुवर्ष आम्ही चेंज करत नाही. आणि शक्यतो बक्षीस बाहेर गावाला जातात. आमच्या गावातल्या गावात बक्षीस शक्यतो ठेवत नाही. आम्ही ते फॅसिलिटी वगैरे करत नाही कधी. भेदभाव न करत. आणि दरवर्षी आम्ही याच्यात चेंज करत चालतोय. वशिला इथं काहीच नाही. या गावकऱ्यांसाठी आणि
बाहेर गावच्या पाहुणे जे येते खेळायला त्यांच्यासाठी सारखा गावातला जरी असला तर त्याला सहभाग म्हणजे चुकीचा नाही. असं वेगळं वेगळं ते करीत नाही का त्याचे पॉईंट कमी करते त्याचे पॉईंट वाढायचा हा विषय नाही आमच्या गावात. खेळ एकदम रितसर आणि रास्त होतो. हो तसेच मित्रांनो बघू शकता तुम्ही फाटीचं नियोजन आणि खूप चांगल्या पद्धतीनं बैलगाडी मालकांनी इथं सहभाग नोंदवलेला आहे आणि फाटी वगैरे बघू शकता खूप छान पद्धतीनं फाटी वगैरे तयार करून बैलगाडी मालकांचा चांगला विचार केलेला आहे. तसेच अजून आपल्यासोबत आहेत ज्यांची एक वेगळी ओळख घड्याळ सम्राट म्हणून या बैलगाडी क्षेत्रात निर्माण झालेले असेच आपले गणेश भाऊ पळसकर. नमस्कार दादा. नमस्कार दादा. आज आपण जिगठाण नगरीत आलेलो आहे. हो बरोबर आहे. कसं वाटतंय? हो जिगठाण नगरीत मध्ये आलो म्हणजे असं वाटतंय की बुवा एक आनंदाचा उत्सव आहे आणि 26 जानेवारीचं हे जे मुहूर्त आहे हे प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि यांची परंपरा जवळपास आता मीच शंकरपट करायला मला 15 वर्ष झालेले. तसं मी स्वतः शंकरपट करतो आणि याच्या अगोदर याच तारखेला इथं बिनजोड व्हायची म्हणजे जुन्या काळाची भाषा म्हणली नंतर श्यामागोंडी व्हायची. जुन्या काळाची भाषेमध्ये याला श्यामागोंडी म्हणायची. ही पहिली परंपरा त्यांची श्यामागोंडीची चालू होती. परंतु मग कालांतराने जसं बदल होत चालले जसे शंकरपट सुरू झाले त्यानुसार ते सुद्धा काळानुसार बदलत चालले. मग श्यामागोंडीचा कार्यक्रम बंद करून शंकरपटवर आले. तर आज 15 वर्षापूर्वी मी सर्वात पहिलं मैदान केलं होतं कैलास हॉटेलच्या पाठीमागं जिगठाण फाट्यावरती सर्वप्रथम मैदान 26 जानेवारीचं. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे आणि उत्कृष्ट असं नियोजन आमच्या जिगठाणकरांचं आणि सर्वांचं. आणि विशेष म्हणजे मला एक महत्वाचं असं वाटतं की बुवा हे जे मुहूर्त आहे हे मुहूर्त न मिटणारं मुहूर्त आणि न मिटणारी तारीख आहे. सगळं जग जाहीर तारीख आहे 25 जानेवारी आणि 26 जानेवारी म्हणजे हा आनंद उत्सव हा आपला नसून हा साऱ्या जगाचा आनंद उत्सव आहे. आणि त्या तारखेचं मुहूर्त औचित्य साधून आमच्या जिगठाणकरांनी जवळपास आता 15 ते 20 वर्ष झाले तशी शंकरपटाची परंपरा जोपासलेली आहे. आज खूप आनंदाची गोष्ट आहे. आज 15 वर्ष कालावधी तुम्ही या जिगठाण नगरीला दिलेला आहे. हो काय कसा आहे अनुभव तुमचा? साहेब दरवर्षी काही ना काहीतरी बदल आहे. 100% काही ना काही गावकऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला वेगळं वळण आलं पाहिजे चांगलं स्वरूप आलं पाहिजे असं नियोजन आणि आयोजन असते. आता सुरुवातीला मी सांगतो ज्यावेळेस मी गोकुळ हॉटेलच्या पाठीमागे तिथं केलं जिगठाण फाट्यावरती त्यावेळेस पारितोषिक काय 10 का 11,000 रुपये होतं. 11,000 रुपये होतं. आज पारितोषिक 51,000 रुपये 41,000 रुपये 31,000 रुपये अशा प्रकारची भव्य आणि दिव्य बक्षिसांची लयलूट ठेवलेली आहे. आणि सर्वप्रथम मला असं म्हणायचं आहे की बा जेणेकरून बैलगाडा मालकांचा असा विचार केला जातोय की बा ज्या ठिकाणी 41,000 रुपये बक्षीस आहे तिथं टोकन फी 1,100 रुपये. सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे जेणेकरून बैल मालकाला येण्यासाठी सहभागी होण्यासाठी आर्थिक स्वरूपाचा त्रास होऊ नये आणि बैल मालकाची काळजी करावं अशी आमची आयोजक मंडळी आहे. आणि असं या गावचं आयोजन आहे. कधीही बैल मालकाच्या बाजूने विचार केला जाईल. मैदान असो कुठलं बक्षीस असो कुठलं एंट्री फीस असो कधीही जास्त प्रकारात आकारल्या जाणार नाही. आता हा 15 वर्षाचा अनुभव आहे. बघा कुठंतरी बैलगाडी मालकांनी आणि आयोजकांनी याचा आदर्श घ्यावा असं मैदान ठेवण्यात आलेलं आहे. आपण बघतो बरीचशी मैदानं भरवली जातात. बरेचशा मैदानात आपण सहभाग बी घेतो पण असं मैदान मला तरी वाटत नाही आता सध्याच्या कंडिशन मध्ये कुठं राहिलंय की एवढ्या मोठी रक्कम बक्षिसाची आणि प्रवेश फी एवढी कमी. आणि मी एक सांगतो तुम्हाला आता गंगापूर तालुक्यामध्ये सर्वात थोडंसं शंकरपटाचं प्रमाण कमी आहे परंतु बिनजोडचं जास्त आहे. मग काय झालं का आपली सर्वात जुनी जी परंपरा आहे शंकरपट बरोबर आहे. महाराष्ट्राची ओळख म्हणल्याच्या नंतर शंकरपटामुळे ओळख झालेली आहे. बरोबर आहे. आणि ही जुनी परंपरा जोपासून ठेवणं हे आमच्या जिगठाणकरांचं काम चालू आहे. आणि याच्यासाठी अख्खं गाव खूप चटून प्रयत्न करतंय. छोट्या मुलांपासून वयोवृद्धापर्यंत मैदानासाठी सहकार्य करतात. हे सर्वात महत्वाचं आहे. कारण जिथं गावचा विचार आहे तिथं कशाची कमी नसते. ही जुनी म्हणीप्रमाणे सर्व गावाचा एक विचार आहे आणि या शंकरपटाचं आयोजन आणि नियोजन करतात ते लोक. आणि एक गणेश दादा एक खूपच तुम्ही सांगितलेली ती खरी गोष्ट खरी आहे की इथं वयोवृद्धापासून तर तरुणापासून तर छोट्या मुलांपर्यंत सगळ्यांचा सहभाग आणि एकी दिसते या गावात. आणि त्या एकीमुळे या खेळाला दरवर्षी प्रमाणे प्रोत्साहन वाढत चाललेलं आहे आणि खूप छान पद्धतीनं दरवर्षी खेळ पार पडतो. आणि नक्कीच या वर्षी पण खेळ पार पडेल ही आपण अपेक्षा करूया आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद. धन्यवाद.